आहे की आमच्या गोलंदाजाला जी अपेक्षा होती ती पूर्ण केली आहे. की आम्ही त्यांना बोललो होतो की 24-25 मॅच खोला, तर त्यांनी 26 मॅच ओपन खोलून टाकल्या. सायबा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये पहिल्यांदा आय थिंक एंटर झाले असाल, कारण 3 वर्षात जर इतिहास पाहायचा झाला तर सोपाऱ्याचा संघ पुढे येताना पाहायला मिळाला नाही. तर आज तुमची जी साईट आहे, समोरचा संघ सुद्धा तितका ताकदवर आहे, तर त्याच्यासाठी काय रणनीती आहे आणि कशा प्रकारचा तुमचा कॉन्फिडन्स लेवल? कॉन्फिडन्स लेवल खूप चांगला आहे आणि जी रणनीती केली आहे ती काय केली आहे, जो नॉर्मल खेळ चालू आहे तोच खेळणार आहे. येस, थँक्यू केदार. पुढच्या सामन्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर हा होता मॅन ऑफ द मॅच मिस्टर केदार देसाई आता झालेला मॅच मधील. तर चालू असलेल्या सामन्याकडे आपण वळतोय. चालू असलेला सामना सायबा क्रिकेट क्लब वर्सेस मिम बॉयज आणि फलंदाजी मार्कवर 2 फलंदाज पाहायला मिळतात. एका बाजूला साहिल आणि दुसऱ्या बाजूला नदीम. पहिला चेंडू सन्मानजनक स्थितीमध्ये खेळला गेलाय, सन्मान दिला गेला त्या चेंडूला आणि एक धाव अर्जित करत असताना श्री गणेशा केला जातोय धावसंख्येचा. जे टॉस का बॉस मध्ये प्रेक्षक उभे आहेत, आपण खाली उभे राहा. जर का तिथे उड्या वगैरे मारला तर तो तुटण्याची शक्यता जास्त आहे. ऋषीदादा यांच्या माध्यमातून जेवढे विकेट घेतले जातील त्या प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक आहे जालिमबाई यांच्याकडून. ऋषीदादा देसाई गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 धावा कधी मोजल्या गेलेल्या आहेत. नदीम ऑन स्ट्राईक. अनेक वेळा नदीम याला आपण पाहिलं असेल साहेबाच्या माध्यमातून खेळत असताना, आज विरोधात येऊन उभा ठाकलाय आणि चांगल्या तऱ्हेने चेंडूला फेस करत असताना एक धाव घेतोय. त्याला माहित आहे की ऋषीदादा देसाई यांच्यावरती जर का प्रहार केला तर काहीतरी विघ्न घडू शकतं आणि म्हणूनच सावध पवित्रा या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय नदीम आणि साहिल यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची समाप्ती 6 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये येणार आहोत तत्पूर्वी या ऐकूयात एक समुद्र गीत. थँक्यू धन्यवाद भरत. चला या ठिकाणी पुन्हा एकदा कालच्या दिवसातला ऑरेंज कॅप धारक प्रदोष बैकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी. आणि त्याच्या समोर आहे एक नवदोत खेळाडू साहिल मर्चंट. कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी करतो हेच आपल्याला बघायचं मित्रांनो. दरम्यान प्रदोष बैकर पहिला चेंडू घेऊन सामना करेल तो साहिल. फुलटॉस फट्टा चेंडू ऑफच्या दिशेने चालू डिक्लेअर झोनमध्ये जात चेंडू धाव 1 पुढे सरसावत. धावसंख्या जाऊन ठेपते ती 7, बिनबाद 7. अतिशय संयमभरी आणि सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी कुठेतरी बघताना आपल्याला मिम बॉयच्या संघाकडनं. दरम्यान प्रदोष सामना करेल तो साहिल. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू, तितकाच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. चांगली कालच्या दिवसात चांगली बहरदार खेळी केलेली ती प्रदोष बैकर यांनी आपल्या संघासाठी आणि त्याच्या जोरावर ते आज कालच्या टेबल पॉइंट्सवर टॉपवर असताना प्रदोष बैकर सुंदरसा चेंडू हलक्या हाताने डडवलेला चेंडू ऑफच्या दिशेने जात जोवर आमचे यष्टी रक्षक आतिफ शेख त्यावर येईल. एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 वर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. दरम्यान प्रदोष आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन सामना करेल तो नदीम. सुंदरसा चेंडू, फुलटो चेंडू आणि तितका सुंदर क्षेत्ररक्षण ऋषिकेश यांच्या मार्फत. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी आपल्या संघासाठी 3 धावा अडवताना एक अनुभवी खेळाडू, एक मोठा खेळाडू ऋषी. आणि कालच्या दिवसाचं म्हणायला गेलं तर खरंच दोन्ही संघांनी खूप बहारदार असा खेळ केलेला. नदीमे सुद्धा फुल फॉर्मला होते. पुन्हा एकदा सुंदर टाकलेला चेंडू आणि काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रसाद गावड ऑन फायर. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. काय म्हणावं, कालपासून ज्या प्रकारचा खेळ दाखवतोय प्रसाद गावड अतिशय कौतुकास्पद असेल. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. शाबाश. सुंदर असा क्षेत्ररक्षण नजारा. जवळजवळ चेंडू सीमा रेषेच्या पार चाललेला पण त्याला अडवलेला तो आमचा खेळाडू सुरत. आणि पुन्हा एकदा काय घडते तर करण बैरागी यावेळेस
यावेळेस मात्र करण बैरागीने काही चूक केली नाही. चेंडू झालेला सीमारेषा बाहेर त्याला ढकलला सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव या ठिकाणी मिळत धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावर 12 आणि मात्र 9 वर एक प्लस धाव आलेली या ठिकाणी. प्रदोष बैकर कुठेतरी चुकी करताना या ठिकाणी दिसत. सुंदर क्षेत्रीचा नजारा आणि या ठिकाणी पुन्हा एकदा रोकड पारितोषिक येताना दरम्यान हलक्या हाताने टाकलेला चेंडू एक धाव पूर्ण करत धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 13. आणि आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी रोख रक्कम आलेली आहे मित्रांनो. ऋषीसाठी 200, प्रसाद गावरसाठी 200 आणि करण बैरागी याच्यासाठी 200. नक्कीच सायबा प्रीमियर लीग काय आहे तर बक्षिसाचं वर्षाव करणारी स्पर्धा आहे आणि हे सतत आपल्याला 4 दिवसात दिसलेलं आहे. या ठिकाणी चक्क 2,500चं कॅश पारितोषिक सुद्धा इकडून खेळाडू या ठिकाणी घेऊन गेलेला आहे. सलग 3 चौकारावर कशा प्रकारचा दर्जेदार खेळ होतोय मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे. अतिशय चांगला सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 13 धावा धाव फलकावरती रंगताना पाहायला मिळत आहेत. सायबा क्रिकेटला एका बाजूला दुसऱ्या बाजूला मिम बॉईज. कालच्या दिवसाचा जर विचार करायचा झाला तर मिम बॉईज या संघाने सायबा संघाला पराभूत केलं होतं. आता या ठिकाणी काय घडेल कारण हा सामना खूप महत्वाचा आहे मित्रांनो. कारण या सामन्यामध्ये जिंकणारा संघ सरळ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि सध्याच्या स्थितीला तरी सामना पूर्णपणे बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. नदीम फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आतिफ भाई शेख गोलंदाजी मार्कवर. हा नोची चेंडू सांगता होत असताना आपल्या पाहायला मिळतोय सुरेखाचा फटका बॅकफुटवर गेले पंच करून दिला परंतु सूरज प्रसाद त्याच्यामध्ये अडसर होत असताना एकच धाव मोजली जाईल फक्त नोच्या रूपाने. अतिशय चांगली स्थिती 14 धावा आणि या मैदानाचा जर विचार करायचा झाला तर एखादी धाव वरती असली तर तुम्हाला चौकार लगावावा लागतो आणि म्हणूनच प्रत्येक धाव प्रत्येक क्षण या ठिकाणी महत्वाचा आहे. साहिल कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय आणि त्याच्या वडिलांच्या हातून त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा स्वीकारले आणि तो या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती त्यांना पाहायला मिळतोय. एकाच विभागामधून बिलॉंग करणारे दोन्ही संघ एकमेकांसमोर येऊन जरा उभे ठाकतात त्यावेळेला पाहणं खूप रंगतदार असतं. आणि आता मात्र सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू पुन्हा एकदा सूरज प्रसाद परंतु एक धाव येत असताना 16 धावा धाव फलकावरती 2.2 षटकांच्या समाप्तीनंतर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू सरळ जातो या ठिकाणी एंड टू द फॅन्स. विकेटचा पतन नदीम इज गॉन. विजय एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा थँक्यू टू नवीन फलंदाज मुक्तदीर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. मीम बॉईज या संघाचा नदीम जो घातक होता जो कालच्या दिवसामध्ये प्रभावशाली कामगिरी करताना पाहायला मिळत होता तो मैदानाच्या बाहेर आलाय आणि आता काय करतो मुक्तदीर हे पाहणं महत्वाचं ठरेल. ही मॅच खूप महत्वाची आहे. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेल पुन्हा लढेल कारण शांत बसायला मी काही संत नाही असं प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी सांगावं लागेल दाखवावं लागेल या मॅच दरम्यान या स्पर्धेदरम्यान कारण ही स्पर्धा आहे लाख मोलाची. सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग सीझन 3 2021 हे पर्व तिसरा आपण पाहतोय आणि या पर्वामधील या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस मुख्य स्पर्धेचा 5वा आणि संपूर्ण सध्याचा 6वा दिवस. आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी बीट करताना पाहायला मिळतोय. इनसाइड द आउट चेंडूला मात्र टप्पा पडल्यानंतर वळण देत असताना पाहायला मिळतात आतिफ भाई शेख. व्हॉट अ मॅग्निफिसेंट डिलिव्हरी. आतिफ भाई यांच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मनी शिंदळकर यांच्याकडून. पुन्हा एकदा आतिफ भाई सज्ज होत असताना पॉवर प्ले षटक ऑन साइड खेळून काढलाय. चेंडूला त्या ठिकाणी गौरव पाटकर फील्ड करतायत. एक धाव पूर्ण केली जाते. अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलाय. पहिला सामना
इकरासीसी वर्सेस जयसाई विरार. इकरासीसी अतिशय अफलातून कामगिरी, शेवटच्या क्षणापर्यंत फरीद आणि अनिकेत लढले, परंतु शेवटच्या एका चेंडूवरती कुठे ना कुठेतरी कमी पडले आणि सामना गमवावा लागला. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला. त्या दुसऱ्या सामन्यामध्ये तेजस इलेव्हन आणि दुर्गेश इलेव्हन अतिशय हाय व्होल्टेज सामना, आणि त्या सामन्यामध्ये सुद्धा अथक प्रयत्नानंतर बँक बॅलन्स चांगला असताना सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं दुर्गेश इलेव्हन या संघाला. त्यानंतर तिसरा सामना आपण पाहिला आणि सहज आणि सोपा विजय साई सोपारा स्पोर्ट्स हा संघ मिळवत असताना आपण पाहिलाय. तीन षटकांची समाप्ती झाली आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक 18 धावा दाखल करते. या ऐकूया तोपर्यंत एक सुमधुर गीत. कमांड धन्यवाद डीजे. दरम्यान सामन्याकडे परत येताना सांघिक पहिलं आणि सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन मैदानात उतरला तो सागर देसले, कालच्या दिवसातला पर्पल कॅप होल्डर. पहिला चेंडू घेऊन सामना करेल मुक्तदीर. थोडीशी आमच्या आतिफ शेख या ठिकाणी फिल्डिंगमध्ये जमवाजमव करत. मुक्तदीर एक चांगल्या दर्जाचा खेळाडू. सागराचा पहिला चेंडू सुंदर ऑफला डडवला चेंडू, तितका सुंदर क्षेत्ररक्षण. काय म्हणावं मित्रांनो, प्रसाद गावड बद्दल जेवढं कौतुक केलं गेलं तेवढं कमी. या ठिकाणी पूर्णाला स्वतःला पूर्णपणे या सामन्यात झोकून देणारा प्रसाद गावड, सुंदर असं क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत. पुन्हा एकदा सागर देसले सामना करेल. यावेळेस मात्र साहिल मर्चंट. पुढील चेंडू सागर याचा. सामना खेळण्यासाठी सज्ज साहिल हा मर्चंट. फुलटो चेंडू आणि मात्र बाहेर. ओ यू टी कम ऑन डीजे. धन्यवाद. पुन्हा एकदा एक या ठिकाणी धनवर्षा होताना कुठेतरी दिसतोय आणि आता पुन्हा रोख रक्कम 200 सागर देसले यांच्यासाठी या ठिकाणी मनीष हिंदळेकर यांच्याकडनं आणि प्रसाद गावड यांना सुद्धा दुसरं पारितोषिक येताना या ठिकाणी 200 रुपयाचं, ते सुद्धा मनीष हिंदळेकर यांच्याकडनं. बघा मित्रांनो, आणि खेडेकर साहेबांकडनं सुद्धा या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि मात्र ओ यू टी पहिला दुसरा झटका या षटकातला. कमॉन डीजे. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. धन्यवाद डीजे. चला अजून एक बक्षीस या ठिकाणी निशाद चोरगे यांच्याकडनं. जर का सागर यांनी हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा मित्रांनो कशा प्रकारचा धनवर्षाव या ठिकाणी होत आहे. क्रिकेटला जवळजवळ लॉटरीज लागले म्हणावं लागेल खेळाडूंना. या ठिकाणी 1000 रुपयाचं एक मोठं पारितोषिक सागरसाठी. काय करणार आहे. आणि अजून एक पारितोषिक आमच्या ऋषिकेश टंच यांच्याकडनं 500 रुपयाचा. ऋषिकेश साळुंके. पुढील चेंडू सागर याचा. फुलटो चेंडू आणि यावेळेस मात्र सुंदर अशी. बघा मित्रांनो कालच्या दिवसातला पर्पल कॅप होल्डर आज आपली धार या ठिकाणी कायम ठेवत 2 विकेटचं पतन स्वतःच्या गोलंदाजीवर करताना सागर देसले एक मोठा अनुभवी, एक मोठा खेळाडू. भरपूर वर्षापासून आपल्या संघासाठी या ठिकाणी क्रिकेट खेळताना सागर देसले दिसत आहे. दरम्यान थोडीशी फिल्डिंगमध्ये जमवाजमव करताना ऋषिकेश. आणि काय असेल आता मीम बॉयची स्ट्रॅटेजी काय असेल, काय म्हणशील भरत तू या गोलंदाजी बद्दल सागरच्या. आतापर्यंतची स्थिती आपण पाहतोय 20 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एखादा मोठा फटकाच तारणारा ठरू शकेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेला. त्या ठिकाणी प्रसाद गावड. सर्वांच्या नजरा मॅच वरती आहेत, परंतु हा खेळाडू 1 मॅन आर्मी असं कार्य करतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा प्रभावित करून सोडलं होतं आणि आज पुन्हा एकदा त्या झोनमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगली कामगिरी बजावतोय. पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक घेताना पाहायला मिळतंय मनीष शिंदलेकर यांच्याकडून. समाधान दादा एक गोष्ट सांगेल, ज्या वेळेला प्रसाद गावड या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना प्रॅक्टिस ज्या वेळेला करतो त्यावेळेला अनेक चौकार या ठिकाणी सोडत असतो आणि ज्या वेळेला मॅचची स्थिती येते त्यावेळेला त्याचा हात काहीतरी वेगळ्या पद्धतीने चालताना दिसतोय. नक्कीच भरत एक मोठी स्पर्धा आहे आणि या ठिकाणी घुसून खेळणं हे आवश्यक आहे आणि तो कुठेतरी या ठिकाणी दर्शवताना आमचा प्रसाद गावड दिसतोय आम्हाला. आणि या ठिकाणी पहिला इनिंग ब्रेक मिळतो आहे आणि जिंकण्यासाठी धावा आवश्यकता आहे ती 23.
तसंच निशाजी चोरगे साहेब या ठिकाणी आपल्यामधून रजा घेताना पाहायला मिळतात. थँक्यू सर, आपण या ठिकाणी आलात. लगातार 3 वर्ष मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय असे व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सन्माननीय निशाजी चोरगे साहेब यांना विनंती आहे की आपण थांबायचंय. आपला या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जाणार आहे. विनंती करेल ऋषीदादा देसाई यांना की आपण हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय निशादादा चोरगे यांना. थँक्यू टू आपण पाहू शकाल फ्रेम मध्ये निशाद जी चोरगे साहेब ज्यांचं दरवर्षी सहकार्य लागतं या स्पर्धेला ते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आता आपल्यातून रजा घेत असताना विनंती आहे निशाद सर 2 शब्द स्पर्धेसाठी. निशाद सर 2 शब्द निशाद सर या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ना अतिशय सुंदर असा कार्यक्रम हा दरवर्षी होतो आणि यावेळी कार्यक्रमाला मी नेहमी येतच असतो आणि सुंदर कार्यक्रम असा ऋषी आणि हे तुम्ही सर्व टीम करतात त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन आहे. असाच कार्यक्रम नेहमी करत राहावं आणि सर्वांचं सहभाग राहावं हीच अपेक्षा करतो. यस सर, गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही एक चांगला स्पीच दिला होता आणि या वर्षी सुद्धा त्याच प्रकारच्या 2 शब्दांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी तुमचं लाभलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. याच सारखं सहकार्य यापुढे सुद्धा तुमचं लाभेल अशी अपेक्षा. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळणार आहोत. सायबा वर्सेस मिम बॉईज धावांचा फाटला करण्यासाठी सज्ज होतील 23. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. कृपया जरा ज्याच्याकडे गाड्या असतील 4 व्हीलरच्या समोर लागलेले आहेत दुचाकी वाहन 2 व्हीलर्स कृपया थोड्याशा मागे घ्यावा ही विनंती आहे. गाडीच्या समोर 2 व्हीलर्स लागले आहेत. आपले व्हॉलेंटियर्स कोण तिकडे असेल साहेबाचे तर कृपया सहकार्य करावे या ठिकाणी. चला ठीक आहे, तिथं उभे राहायला चालेल पण नाचू नका जास्त तिथे, नाहीतर ते तुटेल. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रदोष बैकर दुसऱ्या बाजूला ऋषिदादा देसाई यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क व समीर हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आपण पाहतो डिक्लेअर झोनच्या दिशेने जाताना पाहायला मध्ये एका धावेने सुरुवात केली जाते परंतु त्या ठिकाणी काय फेकी आहे. साहिल मर्चंट अतिशय चपळतेने चेंडूवरती आला आणि 1 धाव पूर्ण करत असताना पाहायला मिळते. संघाचा श्रीगणेश केला जातो, एका धावेने खातं ओपन होतंय. पुढील चेंडूसाठी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये सजावट शहजाद यांना ऑफ साइडला आपण पाहतोय. मुक्तदीर त्यांच्या बाजूला, नदीम त्याच्या अजून बाजूला पाहायला मिळतोय आणि ऑन साइडला रहीम अली वसीम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नो चेंडूची सांगता, अवांतरित धाव, अप्रतिम फटका परंतु स्वतःच्याच फॉलोतून चांगलं क्षेत्ररक्षण. अवांतरित धाव येत असताना 1 चेंडू 2 धावा. हलक्या हाताने खेळगोळला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो डिक्लेअरच्या दिशेने जात असताना एक सहज आणि सोपी धावसंख्या आहे परंतु कमी लेखून चालणार नाही कारण अशा अनेक सामने आम्ही पाहिलेले आहेत ज्या सामन्यांमध्ये बॉल्टरन समीकरण असताना सुद्धा संघाला झालेल्या नाहीयेत. ऑन साइडला खेळून काढलाय चेंडू सरळ जातोय, क्रॅकिंग स्ट्रोक, सीमारेच्या बाहेर 4 धावा. थँक्यू. गेली 26 वर्षे अंडरआर्म क्रिकेटची सेवा करत असताना कशा प्रकारचा अनुभव असेल या खेळाडूकडे तो मात्र दाखवतोय.
हलका आखूड टप्प्याचा चेंडू होता. विचार करायला खूप सारा वेळ होता. विचार केला आणि त्या चेंडूला सरळ एलिमिनेट केलं गेलंय 4 धावांच्या दिशेने. ऋषिदादा देसाई प्रदोष बाईकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रदोष बाईकर कालच्या दिवसामधील नॉकआउट मॅचचा हिरो आणि आता मात्र पुन्हा एकदा कोणती संधी नाही अलीकडे. चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर 4 धावा. मनीष शितळेकर यांच्यावर 200 रुपयाचं पुन्हा एकदा पारितोषिक. आता या ठिकाणी बरेच एक प्रिडिक्शन झालेलं पराग यांच्या मार्फत की ऋषी या बॉलवर चौकार मारणार आणि ते या ठिकाणी घडताना दिसलेलं आहे. बघा कशा प्रकारचे प्रेक्षक आम्हाला लाभलेले आहेत, कशा प्रकारचे सहकारी आम्हाला लाभलेले आहेत की जे बोलतात आणि ते या ठिकाणी काहीतरी खरं होताना दिसतंय. काय म्हणशील भाई भरत तू? नक्कीच रणनीती आखावी लागेल, प्लॅनिंग करावं लागेल. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तुमच्याकडे रेडी असायला हवा. ज्या वेळेला तुमचा प्लॅन ए काम करत नसतो त्या वेळेला बीचं एक्झिक्युशन करणं महत्वाचं असतं. आणि आता मात्र ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. सरळ जातं डिक्लेअर झोनच्या दिशेने. 1 धाव. अतिशय मजबूत स्थितीमध्ये साहेबाचा संघ पाहायला मिळतोय. अजूनही 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धावांची गरज झाला सामना जिंकण्यासाठी. आता मात्र चेंडू त्या ठिकाणी खेळत असताना शैजाद एफर्ट टाकतोय, प्रयत्न करतोय, मेहनत करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. परंतु सध्याच्या घडीला जर का हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर या 2 विकेट खूप महत्वाच्या असतील. अतिशय महत्वाची लढत, कारण क्वार्टर फायनल नंबर 4 आपण पाहतोय. यामध्ये जिंकणारा संघ सरळ थेट जाऊन पोहोचेल सेमीफायनल मध्ये आणि तो संघ खेळेल जयसाई विरार या संघासमोर. यानंतर जी होणारी मॅच सुद्धा असेल तेजस सिल्वन वर्सेस साई सुपारा स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. सेमीफायनल नंबर 1 आणि त्यानंतर सेमीफायनल नंबर 2 खेळवली जाईल. यामधील विजेता संघ आणि जयसाई विरार. थोड्याच वेळात चित्र पूर्णपणे आपल्या समोर सादर केलं जाईल, सादर होईल. कारण आजचा महाअंतिम दिवस, महामुकाबल्याचा, या क्रिकेटचा महासंग्रामाचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो. आणि अंतिम दिवसामधील मॅच नंबर 4 क्वार्टर फायनल नंबर 4. आता सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. नदीम त्या ठिकाणी फंबल होत असताना फुलकावणी दिली गेली, परंतु डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. या सर्व खेळाडूंचं मी कौतुक करेल मीम बॉयजच्या, कारण ज्या प्रकारचं डेडिकेशन त्यांनी दाखवले कालच्या दिवसामागे. प्रत्येक खेळाडू तितक्या तत्परतेने खेळताना पाहायला मिळाला, लॉजिकली खेळताना पाहायला मिळाला, कॅल्क्युलेटिव्हली खेळताना पाहायला मिळाला. आणि म्हणूनच या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा 8वा संघ ठरलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला 1 धावेसाठी. फक्त दिशा दिली जाते. चेंडूला पाहतायत आणि दिशा देत असताना ऋषिदादा देसाई या ठिकाणी आपण पाहतोय. 14 धावा, 2 चेंडूचा खेळ, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. बॅक पुढते गेलेत, पंच करून दिलाय. टॅपच्या साने चेंडूला जोपर्यंत खेळतील मुक्त देत त्या ठिकाणी येत आहेत. फंबल होत आहेत, मिसफिल्ड होतीये आणि 1 धाव येते. 15 धावा धाव फलकावरती. अजूनही 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हलक्या हाताने सुरेख पद्धतीने आउटसाइड द इन होणारा चेंडू अगेन्स्ट द स्पिन खेळला गेला प्रदोष बैकर याच्या माध्यमातून. 1 धाव येते. नदीम थोडीशी वेगळी व्यूहरचना करताना पाहायला मिळते. अजूनही क्षेत्ररक्षण हे सर्कलच्या बाहेर आहे आणि हाच मोठा एक प्रश्न आहे सर्व फलंदाजी करण्यासाठी. आता मात्र सुरेख असा फटका. रहीम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. 1 धाव येते. याच प्रकारचं एफर्ट पहिल्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं, परंतु थोडासा उशीर झाल्यासारखं मला वाटतंय. कारण अजूनही सामना आपण पाहतोय. 13 चेंडू 6 धावांची गरज. जवळजवळ एका बाजूने झुकताना हा सामना पाहायला मिळतोय. आता क्षेत्ररक्षणात वेगळी सजावट, बदल केला जातोय. अली याला सर्कलच्या आतमध्ये आणलं जातंय. नदीम आणि साहिल मर्चंट विचारविनिमय करतायत, कारण धावफलक या ठिकाणी गतिमान झाले आणि ज्या प्रकारचा त्यांच्याकडे धावांचा बँक बॅलन्स आहे त्या बँक बॅलन्सचा विचार करायचा झाला तर खूप कमी धाव विनंती आहे साहेबा प्रेक्षक, साहेबाचे खेळाडू की आपण किंवा मिम्बॉईज सामना पूर्णपणे संपल्याशिवाय आतमध्ये कोणी प्रवेश करू नका. जाकीरबाई त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लागवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ऋषभ देसाई स्ट्राईक एंड वरती, साहिल मर्चंट गोलंदाजी मार्कवर. कालच्या दिवसामध्ये पराभूत केलं होतं साहेबा या संघाला मिम्बॉईच्या संघाने, परंतु आज कुठे ना कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतात. त्या प्रकारची झलक पाहायला मिळत नाहीये आणि हीच उणीव आहे, हीच खंतीची बाब आहे मिम्बॉईच्या संघासाठी. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेलाय. एंड टू द बँड, विकेटचं पतन. ऋषिदादा इज गॉन.
style. Touch his style. पितुराया की नगरी नगरी ग पितुराया की नगरी नगरी ग आसा गेलो मी पंढरीला ग आसा गेलो मी पंढरीला ग स्वारी तिथे भरी ग आधी पंढरी 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 ग पितुराया की नगरी नगरी थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज. हॅलो 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 हॅलो. नवीन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी मुक्तदीर येताना पाहायला मिळतोय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धावांची गरज. रुचिदादा देसाई तंबूच्या अस्त्राला गेलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. प्रदोष बैकर गौरव पाटकर. पॉवर प्लेचं षटक असेल. 1 ते 3 मध्ये तुम्हाला पॉवर प्ले घेणं अनिवार्य असेल आणि या 1 ते 3 मधील हा पॉवर प्ले तिसऱ्या षटकामध्ये येत असताना चला ऑन साइडला खेळत असताना एक धाव येते त्या ठिकाणी प्रदोषच्या बॅट मधून. महत्वाची लढत आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळत असताना एक धाव येते. एका धावेने विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. जवळजवळ सामना सायबा या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. दहा चेंडू 4 धावांची गरज. दिमागामध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याची संधी. ऑन साइडला खेळत असताना चेंडू मात्र त्या ठिकाणी वसीम फील्ड करतायत आणि डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेल यापूर्वीच हा प्रयत्न करणं गरजेचं होतं कारण जवळजवळ सामना आता लांब होताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. मुक्तदीर याचा हा चेंडू पुढील प्रदोष बैकर याच्यासाठी हलक्या हाताने खेळून काढत असताना आपण पाहतोय. एका धावेसाठी जात असताना क्षेत्ररक्षणात अजून एकदा बदल करण्याचा प्रयत्न होतोय का कारण ही मॅच वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. मित्रांनो अंडरआर्म क्रिकेटमध्ये कोणत्याही गोष्टीला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही कारण अंधेरीमध्ये झालेली स्पर्धा पाहिली होती. 10 चेंडून 1 धाव सुद्धा झालेली नाहीये. अंडरआर्मचं क्रिकेट इथं महत्वाचं आहे कारण संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाची खंत म्हणजे 1 धाव घेणं आणि 1 धाव घेण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती हल्लाबोल करणं गरजेचं असतं. प्रत्येक चेंडूवरती कलात्मकता वापरणं, विचारविनिमय करणं आणि त्यानंतर एक्झिक्युशन करणं हे कार्य असतं फलंदाजाचं आणि त्यासाठी लागणारी जी मेहनत असते, जो टॅलेंट असतो तो खूप वेगळा असतो आणि तो मात्र या ठिकाणी दाखवतात फलंदाज प्रदोष बैकर. पुन्हा एकदा वेगळा बदलने फिरकावून दिला. चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या बाहेर. 4 धावा. विजयी चौकार येतोय प्रदोष बैकरांच्या पाठ मधून. पुन्हा एकदा 30 जोडी मैदानाच्या बाहेर येत असताना विजयीचा पताका झळकवत असताना क्वार्टर फायनल नंबर 4 या सामन्यामध्ये DJ Sachin